मी असं म्हटलं होतं की आदित्य जे ठाकरे जे आहेत ते 5 वर्ष त्यांनी इथे काम केलेलं नाही आहे. माझा मुद्दा हाच होता त्यावेळेला आणि आजही तोच आहे की आदित्य साहेबांनी इथे ग्राउंडवर इथे उतरलं पाहिजे. आता ह्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार म्हणून त्यांच्या काही प्रतिनिधींना हा प्रश्न आम्ही केलेला. आता एक म्हणजे त्यांचे विरोधक म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे विरोधक मंडळी वारंवार वरईतून हाच आरोप करतात, 3-3 आमदार करतात काय वगैरे वगैरे. ह्या सगळा आता हा एक नाराज झालाय, 3-3 आमदार करतात काय. आदित्य ठाकरेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे त्यांना संपूर्ण वेळ फक्त वरईत देता येत नाहीये, त्याच्यामुळे हे कुठेतरी काहीतरी गडबडत आहे, अशा प्रतिक्रिया आलेल्या. तर काय वाटतं तुम्हाला, काय गैर वाटतं का त्याच्यात? कसं काय? बघा असं आहे की निवडून आलेला प्रतिनिधी कोण आहे? आदित्यजी. आता हीच तुमची स्टेटमेंट आहे ना, त्या सन्नी देओल सारखी झाली. तुम्हाला कामच करायचं नसेल तर मग इथे लढण्याचं हे कशाला, औचित्य काय मग? नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात. सर्वच राजकीय पक्षाच्या महत्वाच्या पुढाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, पक्षाच्या नेत्यांनी आता आपली कंबर कसायला सुरुवात केली आहे. आता बैठका चालू झालेल्या आहेत. राजकारणातलं मुंबईचं राजकारण किंवा मुंबईची सत्ता ही प्रत्येक राजकीय पक्षासाठी एक फार मोठा ध्यास असतो, जे प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासाठी. हाच विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत. आपल्यासोबत मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस श्री दत्तूदादा गवाणकर आहेत. दादा, स्वागत आहे आपलं. काय विषय सांगताय आज? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आता ह्या काँग्रेसचं निगोशिएशन चालू आहे महायुती बरोबर, महाविकास आघाडी बरोबर, किंवा काय बघता, कसं बघता याच्याकडे? हा शिवाय तुम्ही ज्या विभागात राहता, हा वरळी विधानसभा म्हणजे आदित्य ठाकरेंचा हा वॉर्ड आमदारकीचा, कसं सांगताय तुम्ही, काय बघताय, कसं, आणि वरळीकडे कसं बघताय, मुंबईकडे कसं बघताय? आमचे जे मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चन्नीथला, हे आले होते मध्ये. आमची सर्वांचं एक मीटिंग झालं, एक दिवसाचं शिबिर झालं आमचं मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचं. त्याच्यामध्ये आमचे मुंबईचे महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्या सर्वांचं एका गोष्टीवर एकमत झालं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढाव्या. हा ट्रेंड आधीपासूनच सुरू आहे, काही काळापासून. पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही परिस्थिती बदलली, तर त्यावेळेला लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, याचे निर्णय दिल्लीहून घेतले जातात. आणि ह्यावेळेला दिल्लीने असं ठरवलंय की स्थानिक पातळीवरच्या ह्या निवडणुका आहेत, तर ते स्थानिक पातळीवर त्याचा निर्णय घेतला जावा असं आमच्या नेत्यांना वाटतं. आणि चेन्नई दलाच्या समोर या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी स्वबळाचा निर्णय जो आहे तो जाहीर केला. आजच्या घडीला काँग्रेस ही 227 जागा लढणार असं रमेश चन्नीतला प्रभारी आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी जाहीर केलेलं आहे. तर आज आम्ही 227 जागा लढणार, यातूनच अशीच आमची तयारी आहे. मग याच्या पुढे महाविकास आघाडी पुन्हा होईल नाही होईल याचा निर्णय आमचे सर्वोच्च नेते घेतील त्या ठिकाणी. आणि मग तिथून मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एवढं सांगू इच्छितो की जो आदेश माझा पक्ष देईल त्याला तंतोतंत पूर्णपणे आम्ही न्याय देण्याचं काम करू, आणि जसा आदेश असेल तसं काँग्रेस पक्षासाठी आम्ही नेटाने काम करू. 227 नगरसेवक आपण उतरवताय मुंबई महानगरपालिकेवरती, म्हणजे दादा तुम्हाला वाटत नाही की हे फार मोठं आव्हान आहे काँग्रेससाठी? कारण की इथे प्रस्थापित जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्याशिवाय आता सेना, मनसे, युती ही सगळी समीकरणं लागू झाली. कसं काय काँग्रेसचा निभाव लागेल, तुम्हाला काय वाटतं? असं आहे की आपण बघा, 227 जागांकरता मुंबई काँग्रेसने जे फॉर्म दिले, तर एकूण 1400 पेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी, ज्यांना इच्छुकांनी नेलाय. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये आमच्याकडे लढणारा कार्यकर्ता आहे आणि तो उत्सुक आहे लढायला. असं असताना मग आम्ही युती किंवा आघाडी करून त्याच्यामध्ये मग दुसऱ्या पक्षाला ती जागा दिली जाते, तिथल्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय देऊ शकत नाही. तर पक्ष नेतृत्व असं ठरवतंय की आपण 227 ठिकाणी आपले उमेदवार उभे करावेत.
जेणेकरून प्रत्येक बूथमध्ये पक्ष हा जिवंत नाही. तर आम्ही आता उदाहरण आपल्या वळीच घेतलं आपण, जसं तुम्ही विचारलं. तर लोकसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार होते, त्यांना आम्ही मदत केली. आघाडी म्हणून आघाडीचा धर्म आम्ही पाळला. अरविंद सावंत साहेब. आणि विधानसभेला आदित्यजी उभे होते. तर आदित्यजींना आम्ही सर्वांनी मदत केली. आणि तुम्ही बघितलंच असेल की फार म्हणजे कट्टुकट लढाईमध्ये ते निवडून आले. तर जो पक्षाचा आदेश होता तो आम्ही केला. परंतु आता पुन्हा मग नगरसेवक पदाला जर म्हणाल तर इथे आमचा नगरसेवक नव्हता. त्याच्यामुळे मग या 6च्या 6 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेची जागा जी आहे पक्ष तो लढेल उद्या. मग आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही न्याय केव्हा द्यायचा, हाही एक भाग आहे त्याच्यामध्ये. मुंबई शहराचा विचार केला तर आता समजा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची युती जवळजवळ झालेली आहे फायनल. तर त्यांच्यात डिवायडेशन होणार. मग त्याच्यानंतर शरद पवार साहेब आहेत, मग त्याच्यानंतर काँग्रेस आहे. मग या सर्वांमध्ये आमच्या वाट्याला किती जागा येणार हा भाग आहे. त्याच्यापेक्षा पक्ष नेतृत्वाने असं ठरवलंय की 227 जागे आम्ही लढू. मग जेव्हा निर्णय लागेल, निकाल लागेल, त्याच्यानंतर काही ठरवणार असतील कदाचित, असा माझा अंदाज आहे. आता हे ठाकरे ब्रँड हा बाहेर येतोय. आता राज आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची युती ही अनपेक्षित होती. हे असं कधी घडेल असं कोणाला वाटलं नव्हतं. मग आता तसं म्हटल्यामुळे काँग्रेसला कुठे अस्वस्थ वाटायला लागलंय का? नाही बघा, काँग्रेस ही कधीच अस्वस्थ नव्हती आणि कधीच अस्वस्थ राहणार नाही. काँग्रेस हा मोठा वटवृक्ष आहे, समुद्र आहे. आम्ही हार जीत ही फार पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत आणि त्याचा फरक काँग्रेस पक्षावर पडत नाही. आज तुम्ही बघत असाल की आमच्या बऱ्याच ठिकाणी आम्ही हरत असलो, उद्या पुन्हा आम्ही जिंकणार. काँग्रेस पुन्हा येणार मुसंडी मारून. हा फिनिक्स आहे, त्या राखेतना पुन्हा तो उडेल आणि मुसंडी मारेल तिथे. हा काँग्रेस आहे, तिची आम्हाला खात्री आहे. परंतु आता तुम्ही म्हटलं ठाकरे ब्रँड, तर ठाकरे ब्रँडचं असं आहे की आता त्यांची युती जी होती मनसे बरोबर, तर ठीक आहे, त्या दोन पक्षांना काय वाटतं, त्यांनी काय करावं तो त्यांचा भाग आहे. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षावर टीका केली जाते आज की ह्यांनी स्वबळाशी. अरे केव्हा केली आम्ही? आधी मनसे आणि सेना यांची युती झाली, आपल्याला माहित असेल की या आपल्याच वळीच्या डोममध्ये जी सभा झाली तिथून सुरुवात झाली. बरोबर. मग त्यावेळेला काँग्रेसला तुम्ही विचारलेलं का? बरोबर. नाही, म्हणजे तुमचा पक्ष आहे, तुम्हाला अधिकार आहे. बरोबर. आणि आम्हाला त्यात ऑब्जेक्शनही काही नाही. परंतु जेव्हा काँग्रेसचा जेव्हा विचार येतो तेव्हा यांचं असे स्टेटमेंट येत आहे की काँग्रेसने कोणालाही न विचारता स्वबळाची भाषा केली. अरे आमचा पक्ष आहे, आमचा पक्ष म्हणून आमच्याकडे जे अधिकार आहेत, जसा तुम्हाला तुमचा अधिकार आहे तसा आम्हाला आमचा अधिकार आहे. आता तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो की विधानसभेच्या तोंडावरती मी आपणच एक या ठिकाणी मुलाखत घेतली होती माझी. बरोबर. तर त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की आदित्य जे ठाकरे जे आहेत ते 5 वर्ष त्यांनी इथे काम केलेलं नाही आहे. लोकांना दिसत नाहीत, लोक शोधतात आमदार कुठे आहेत. तर त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक माझ्यावर नाराज झाले होते की आपण असं बोललात ते. तर मी जे बोललो ती जनमानसाची भावना होती, ते सामान्य माणसं ती व्यक्त करू शकत नाही आणि मी व्यक्त केली. आणि जेव्हा मला असं वाटेल, मला कोणाचं बंधन नाही, मी बोलणार, मी बेधडक बोलणारा माणूस आहे. बरोबर. मी माझ्या पक्षातल्या नेत्यांवरती, लोकांवरती टीका केलेली आहे. बरोबर. आमची सत्ता असताना माझ्या मंत्र्यांवरती टीका केलेली आहे. मी कोणाचा मुलाचा इजा न राखता मी जनतेसाठी बोलणार. बरोबर. मी लोकांसाठी बोलणारा माणूस आहे. बरोबर. तेव्हा तुम्हाला आता उदाहरण सांगतो, तुमचा बातमीकारचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, मी त्या ग्रुपवर आहे. तर मी आज वाचलं की आदित्य साहेब ठाकरे जे आहेत उद्या वळलीच्या प्रत्येक शाखांना भेटी देणार आहेत. बरोबर. तर मी सहज चाललं असता, त्यात मला दिसलं की 7 वाजता 199, 7:15 वाजता 198, 7:30 वाजता 197, 7:45 वाजता 196, 8 वाजता 195, नंतर 193.
तुम्ही मला सांगा हो की ह्या विधानसभेमध्ये जर त्या 7 रस्त्यावरून निघाल्या 198च्या शाखेमध्ये यायलाच त्यांना अर्धा तास लागेल. ट्रॅफिक जाम. समस्या आहे. मग तुम्ही 15 मिनिटाचा वेळ देता आणि तिथल्या त्यांना सांगता की या प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येकाने जमा. 7ला सुरू झालेली 8:15 वाजता तिथे वळी कोळेवाडे शक्य आहे का? नाही तेवढं हा माझा मुद्दा हाच होता त्यावेळेला आणि आजही तोच आहे की आदित्य साहेबांनी इथे ग्राउंडवर इथे उतरलं पाहिजे. तळागाळात काय चाललंय याची जाण तुम्ही 15 मिनिटाची वेळ देता. 15 मिनिटं तुम्ही शाखेत नाही थांबू शकत ज्या वेळेप्रमाणे. मग तुम्ही तिथून इथे कसे येणार? म्हणजे हवाई तर ते असं नाही चालत. तुम्ही आणि या ठिकाणी तुम्हाला असेल तर तुम्ही ग्राउंड रियालिटी ती जाणणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक शाखेमध्ये जर जात असाल तर तुम्ही वेळ दिला पाहिजे. आज एक शाखा, उद्या दुसरी शाखा, परवा तिसरी, एक दिवस असला पाहिजे. नाही दादा, ह्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार म्हणून त्यांच्या काही प्रतिनिधींना हा प्रश्न आम्ही केलेला. आता एक म्हणजे त्यांचे विरोधक म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे विरोधक मंडळी वारंवार वरईतून हाच आरोप करतात, 3 आमदार करतात काय वगैरे वगैरे. ह्या सगळा आता हा एक नाराज झालाय, 3 आमदार करतात काय. तर यावरती प्रश्न उत्तर आम्ही केलेली. त्यांचं काय म्हणणं की 2 आमदार सचिन अहिर, माननीय सचिन अहिर, माननीय सुनील शिंदे यांना इकडे हे काम वरई विधानसभेचं हँडल करण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या वतीने त्यांना या ठिकाणी फ्रीडम दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आदित्य ठाकरेंकडे ते रिपोर्टिंग देखील होतं. मग आदित्य ठाकरेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे त्यांना संपूर्ण वेळ फक्त वरईत देता येत नाहीये, त्याच्यामुळे हे कुठेतरी काहीतरी गडबडत आहे, अशा प्रतिक्रिया आलेल्या. तर काय वाटतं तुम्हाला? काय गैर वाटतं का त्याच्यात? कसं काय? बघा असं आहे की निवडून आलेला प्रतिनिधी कोण आहे? आदित्यजी. आता हीच तुमची स्टेटमेंट आहे ना त्या सन्नी देओल सारखी झाली. त्या सन्नी देओल जेव्हा निवडून आला तर लोकांनी त्याला विचारलं की बाबा आमची कामं आहेत, तर त्यांनी त्याचा एक पीए दाखवला की माझा हा पीए सगळी कामं करेल, तुम्ही जे काय त्याच्याजवळ मांडायचं नाही आणि मी म्हणजे हाच समजा. ही सन्नी देओलची स्टेटमेंट होती. असं नाही चालत. मग तुम्ही इथे कशाला मग प्रतिनिधित्व करता? मग ज्यांना इथे प्रतिनिधित्व करायचं त्यांना तिथे निवडून द्यायला पाहिजे, त्यांना उभं करायला पाहिजे होतं. तुम्ही एमएलसी होऊन तुम्ही जाऊ शकत होतात. तुम्हाला कामच करायचं नसेल तर मग इथे लढण्याचं हे कशाला, औचित्य काय मग? आणि असं नाही. आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी बनायचं असेल, लोकांतून निवडून यायचं असेल, तुम्हाला लोकांची कामं करावी लागतील, लोकांमध्ये जावं लागेल. माझं हा करेल आणि तो करेल, मी महाराष्ट्राचा नेता आहे. अहो महाराष्ट्राचे नेते आहेत ते आपापला मतदारसंघ सांभाळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असतात. तुम्हाला फार मोठ्या मोठ्या नेत्यांची मी नावं सांगू शकतो. हे मोठे नेते आहेत, तुमच्या नावाला एक वलय आहे. पण तुम्हाला ह्या मतदारसंघामध्ये इथल्या सामान्य माणसाबरोबर तुम्हाला राहावं लागेल. कदाचित माझं बोलणं त्या लोकांना कटू वाटेल, पण मी जे बोलतो आहे ते कडू जरी असलं तरी ते कडू औषध म्हणून प्यावं आणि त्यांनी इथे मतदारसंघावर लक्ष द्यावा. नाही, मी का बघा आदित्य ठाकरेंची मी ऍडव्होकेसी करत नाही, मी पुन्हा सांगतो. कारण की कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जिकडे जिकडे लक्ष देतात ते कुठे कुठे फिरत असतात, मेहनत घेतात आदित्य ठाकरे. आपण असं म्हणू शकत नाही घर बसलेला नेता आहे म्हणून, घरातून आदेश देणार आहे. काही ना काहीतरी फिरणं, त्यांचं कुठे ना कुठेतरी प्रश्न मांडणं, पक्ष वाढवणं, त्यांच्या त्या भूमिका दादा करत असतात, हे दिसतं. आणि तुम्ही म्हणता हे देखील तेवढं सत्य आहे. पण आता ह्या गोष्टी वस्तुस्थिती त्या पक्षाला पण समजणं गरजेचं आहे, हे आपण नाकारू शकत नाही. काय सांगता आता ह्या वरईचं? काय सांगताय? 6 वॉर्ड आहेत हे नगरसेवकांचे, कसं काय होणार आहे? काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? आता मनसे सेना हा आता एक वेगळा विषय आलेला आहे, कसं पाहताय? आता याच्यामध्ये काँग्रेसने एकटं लढायचं ठरवलंय, तर आम्ही जे उमेदवार आमचा पक्ष देईल त्या उमेदवारांना घेऊन आम्ही अगदी नेटाने लढाई करू. आमची जेवढी ताकद असेल ती झोकून आम्ही आमच्या जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि परिस्थिती तुम्हाला सांगतो कशी बदलली आहे की गेल्या वेळेलाच्या पर्यंत अशी स्थिती होती, हा शिवसेनेचा बालेकिल्ला. म्हणजे तुम्ही आधी शिवडी विधानसभेला आमचे काँग्रेसचे आमदार होते, सचिन भाऊ राष्ट्रवादीमधून निवडून आले, वरळीमधून दादा नलावडे
दत्ताजी नलावडे याच्यात निवडून, तिथून कधी राणेसाहेब, दत्ताजी राणेसाहेबही आलेत. म्हणजे असा हा मिश्र सपोर्ट असलेला हा होता. परंतु वरळी आणि शिवडी विधानसभा एक झाल्याच्या नंतर एकदा सचिन भाऊ आले, पण त्याच्यानंतर हा शिवसेनेचा सपोर्टेड राहिलेला असं आहे. आणि नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचे 5 नगरसेवक निवडून आले होते, एक मनसेचा आला. आता अशी परिस्थिती आहे की शिवसेनेमध्ये 2 भाग झाले आणि त्या 2 भागामध्ये दुसरा जो भाग आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि इथे उद्धव साहेबांची शिवसेना, तर त्यांचं बलाबल हे 50-50% आहे. मग त्याच्यामध्ये 50% फूट पडली हे म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे, वरळी विधानसभेचा निर्णय तुम्ही बघितला असेल, आदित्यजी फक्त 8,500 मतांनी निवडून आलेले आहेत आणि ते 8,500 हे आदित्य जे न मिळाले त्या ठिकाणी दुसरा कोणता उमेदवार असता पडला असतो. तर तो निर्णय अगदी वेगळा लागला असता. आणि दुसरं, काँग्रेस इमाने इतबारे सर्वांनी आम्ही मतदान केलं. आम्ही नेटाने जेवढी आमची शक्ती होती तेवढी लावून, पणाला लावून आम्ही आदित्यच्या निवडून आणलेल्या त्यावेळेला. आणि काँग्रेस जर नसती तरी ते वेगळा निकाल तुम्हाला पाहायला लागला असता. आमचे पूर्वीचे नेते उभे होते, मिलिंद देवराजी, त्यांनी आम्हाला खूप रिक्वेस्ट केली मदती करता, पण आम्ही पक्षाचा जो आदर्श असेल तो आम्ही इमाने इतबारे पाळला आणि त्या ठिकाणी आपल्या आघाडीचा उमेदवार विजयी कसा होईल त्याकरता लक्ष देऊन आम्ही त्यांना विजयी केलेला आहे. आता इथे फूट पडल्याच्या नंतर तुम्ही बघाल वरळी विधानसभेमध्ये 8 आणि हा तुम्ही आता आपण बसलो तो वार्ड क्रमांक 195, इथे 200-250 मतांची आघाडी होती. आता ह्या फुटीमुळे राष्ट्रवादीमध्ये पण फूट आहे, पण तेवढीशी ताकद वरळी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीची राहिली नाही सचिन भाऊच्या गेल्याच्या नंतर. तर त्यामुळे ह्या सर्व याच्यामध्ये तुम्ही बघाल की काँग्रेसचा कार्यकर्ता कुठे हल्लेला नाही. हो, आम्ही फुटीनंतर कुठे आमचे नेते गेलेले नाही आहेत, कुठे आमचे कार्यकर्ते गेलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा मतदार हा इंटॅक्ट आहे. जर आम्ही व्यवस्थित योजना आखली तर याच्यामध्ये, यांच्या भांडणामध्ये आमचा जो उमेदवार असेल तो विजयी होऊ शकतो, हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगू शकेन. बरोबर. दादा, एकंदरीत पाहिलं तर हे सगळं राजकारण गढूळ झालं असं वाटत नाही तुम्हाला? बघा, आता 2 पक्ष, मोठे प्रादेशिक पक्षांमध्ये फूट झाली, ते आता वेगवेगळे लढत आहेत. त्याच्यानंतर अनपेक्षित युती, जी मनसे शिवसेनेवरती टीका करायची, ठाकरे वर्सेस ठाकरे हे असं युद्ध अनेक वर्ष मुंबईकरांनी पाहिलंय. आता त्यांची युती झाली, आनंदच आहे. ठीक आहे, मराठी माणसासाठी युती झाली, परंतु मतदार कन्फ्यूज झाले की नेमकं वोट कसे कसे डिवाइड होणार आहेत, आता त्याच्यामुळे निकाल कसे लागतील हे देखील काय समजायला, एक गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालंय. लोकांच्या चर्चा ऐकतो आपण, त्यानुसारच बोलतो. हे आता कशी काय सत्तेची समीकरणं उलटी सुलटी, म्हणजे कसं होतंय की वरच्या लेवलला ही नेत्यांची लॉबी आपापल्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी फिरवते, फुटाफुटी होते, हा तिकडे मर्ज करतो, तो तिकडे जातो, काय वेगळा पक्ष स्थापन होतो, लोकांना कोणाला विचारात घेतलं जात नाही, कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जात नाही. कसं काय घडतंय दादा? काय काय होणार आहे अजून पुढे? नेव्हर बिफोर चेंजेस आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघायला मिळत आहेत. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करू शकत नाही, ती घटना घडते. आता पहा, आता तुम्ही पण आता काँग्रेसची भूमिका बाहेर यायला लागली की काँग्रेस शिवसेनेबरोबर, मनसेबरोबर यायला तयार नाही, स्वबळावर लढणार. आता हे एक नवीन समीकरण तयार झालंय परत मुंबईमध्ये. आता ही काही महिन्यांपूर्वी विधानसभेमध्ये काँग्रेस, ठाकरे, उद्धवजी ठाकरे, हा सर्व हे सगळे आपण एकत्र होतात. आता परत तुम्ही बाहेर झालात. अजून काय काय बघणार आहेत मुंबईकर, महाराष्ट्रातली जनता काय काय बघणार आहे, काय सांगणार? असं आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं त्याप्रमाणे की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. बरोबर. पक्ष कार्यकर्ता पक्षासाठी झिजत असतो, त्याची एक निवडणूक लढण्याची इच्छा असते की मला एक संधी मिळावी, मला प्रतिनिधित्व करायला मिळावं. आता ह्या एवढ्या पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये तिथे संधी फार कमी लोकांना मिळाली असती आणि त्यामुळेच कदाचित आमच्या पक्षश्रेष्ठीने हा निर्णय घेतला की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी लढू देत.
त्याचा दुसरा एक विषय असा असतो की आमचं सिम्बॉल असतं. हम्म. सर्व आमचे 227 उमेदवार जर लढतील तर सिम्बॉल प्रत्येक घरामध्ये जातात. पक्षाचा प्रचार होतो आणि या छोट्या निवडणुका याचसाठी असतात की तो छोटा कार्यकर्ता जो आहे तो टिकला पाहिजे, तो वाढला पाहिजे आणि ह्यानेच पक्ष मजबूत होत असतो. प्रत्येक बूथमध्ये आपण मजबूत असाल तर पुढे तुमची आमदारकी आणि खासदारकी मजबूत होत असते. तर त्याकरता पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतलेला आहे, एकला चलो रे, त्याला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं समर्थन आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून निवडणुका लांब आहेत. पुढे पुढे काय होईल ते आपण आताच सांगू शकत नाही. तर पक्ष नेतृत्व काही वेगळा विचार करत असेल, पुढे कोणाबरोबर आघाड्या होत असतील तर तेही आपल्या लक्षात येईल. आणि आपण म्हणता की फक्त म्हणजे काँग्रेस एकटी लढते असं नाही. आरपीआयचा एक गट आमच्या बरोबर येतोय. शरद पवार साहेबांबरोबर आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. तर असं मिळून ते आमची युती होऊ जसं उद्धव ठाकरे साहेबांना वाटलं की मनसेबरोबर मला युती केली पाहिजे तर आम्हाला जास्त फायदा होईल, तसं आम्हाला कुठल्या छोट्या पक्षांबरोबर मिळून जर लढलं तर फायदा होईल. तर ते निश्चितच आमचं नेतृत्व करेल आणि त्याचा परिणाम चांगला दिसेल असं मला वाटतं. या सर्व परिणामांतून मुंबईकरांचं भलं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दादा धन्यवाद. ही एक मुलाखत दिलीत. हा एक विषय आला. विषय आदित्य ठाकरेंबाबत देखील आला. वरळी विधानसभेबद्दल, वरळीतील मतदार संघाबद्दल आला. अशाच राजकीय घडामोडी, राजकीय विषय, सामाजिक विषय जाणून घेण्यासाठी, पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.